नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय खास आणि प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत. आपण पाहणार आहोत पंढरपूरच्या प्रसिद्ध विवेकवर्धिनी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा HSC म्हणजेच 12वीचा फेब्रुवारी-मार्च 2026चा निकाल. हा निकाल खरंच खूप भन्नाट लागलाय, तर चला अजिबात वेळ न घालवता थेट या विश्लेषणाकडे वळूया. आता तुमच्यासमोर जी इमेज आहे ना, ती या संस्थेची अधिकृत निकाल पत्रिका आहे. एज्युकेशन अँड सर्व्हिस म्हणजेच शिक्षण आणि सेवा या त्यांच्या ब्रीद वाक्यावर ही संस्था अगदी ठाम आहे. आणि यंदाचा निकाल पाहिला तर हे स्पष्ट होतं की त्यांनी आपली गुणवत्तेची जुनी आणि मजबूत परंपरा अगदी लिलया जपली आहे. हे फक्त आकडे नाहीत बरं का, यामागे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची वर्षभराची मेहनत आहे. चला आता आपण थेट मुख्य आकड्यांकडे येऊया. तर एकूण निकाल किती लागला? तब्बल 90.48%. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. यावर्षी एकूण 399 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी 361 विद्यार्थी धडाक्यात पास झालेत. म्हणजे हा निकाल खरोखरच प्रचंड कौतुकास्पद आहे, नाही का? आता हा एकूण निकाल तर आपण पाहिला, पण प्रत्येक शाखेनुसार म्हणजेच स्ट्रीम वाईज निकाल कसा लागलाय ते बघूया. या चार्टवर नजर टाका. सगळ्यात भारी कामगिरी केलीये ती सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेने. सायन्समध्ये 245 पैकी चक्क 234 विद्यार्थी पास झालेत आणि त्यांचा निकाल आहे सर्वाधिक म्हणजे 95.51%. त्यानंतर कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेत 80 पैकी 67 विद्यार्थी पास झालेत. तिथे निकाल आहे 83.75%. आणि आर्ट्स म्हणजेच कला शाखेनेही उत्तम कामगिरी केलीये. तिथे 74 पैकी 60 विद्यार्थी पास झालेत आणि निकाल 91.08% लागलाय. थोडक्यात काय तर तिन्ही शाखांनी कमाल केलीये. तर हे झाले ओव्हरऑल आकडे. पण आता आपण अशा काही खास विद्यार्थ्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपापल्या शाखेत टॉप केलंय. सर्वात आधी सायन्स टॉपर अश्लेषा प्रमोद मोहिते. अश्लेषाने तब्बल 465 गुण मिळवून 77.50% वारीसह सायन्स शाखेत पहिला क्रमांक पटकावलाय. खरंच खूपच ब्रिलियंट कामगिरी आहे. आता आर्ट्स शाखेकडे वळूया. आर्ट्समध्ये जया समीमान अथवाले हिने बाजी मारलीये. जयाने तर 466 गुण मिळवलेत, म्हणजेच 77.67% वारीसह ती आर्ट्सची टॉपर ठरलीये. अतिशय उत्तम यश. आणि कॉमर्स शाखेत कोणी टॉप केलं असेल तर ती आहे समृद्धी नंदू भागनागरे. समृद्धीने 432 गुण मिळवत 72% वारीसह कॉमर्समध्ये अव्वल स्थान मिळवलंय. ही सगळीच मुलं आता त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी एक मोठं प्रेरणास्थान बनली आहेत, हे नक्की. या संस्थेचं यश खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आहे आणि म्हणूनच आपण आता राखीव प्रवर्गातील म्हणजेच रिझर्व्ह कॅटेगरीतील टॉपर्सची कामगिरी पाहणार आहोत. इथेही कामगिरी जबरदस्त आहे. सायन्समध्ये वैष्णवी सिद्धेश्वर कस्तुरे हिने 428 गुणांसह पहिला क्रमांक मिळवलाय. आर्ट्समध्ये सुदर्शन भाऊसाहेब वाघमारे याने 443 गुण मिळवून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. आणि कॉमर्समध्ये पुन्हा एकदा समृद्धी नंदू भागनागरे हिने 432 गुणांसह बाजी मारलीय. या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून स्वतःच्या आणि संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. तुम्हाला स्क्रीनवर एक अतिशय सुंदर वाक्य दिसत असेल, एज्युकेशन बिल्ड्स नेशन, एज्युकेशन बिल्ड्स फ्युचर. आणि हेच या संस्थेच्या यशाचं मुख्य गमक आहे. बघा, हे एवढं मोठं यश एका रात्रीत मिळत नाही. यामागे विद्यार्थ्यांची रात्रंदिवस केलेली मेहनत असते, शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन असतं आणि अर्थातच पालकांचा खंबीर पाठिंबा असतो. विवेकवर्धिनी विद्यालयाने पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले की योग्य शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतील तर उज्ज्वल भविष्य हमखास घडतं. आता जाता जाता एक विचार करूया. ही जी सगळी प्रज्ञावान आणि हुशार मुलं आहेत ती भविष्यात आपल्या देशाची जडणघडण कशी करतील यावर नक्की विचार करा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला या निकालावर आधारित हे खास विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.